अथर्व, ये लवकर. कशी आहे? एकदम चांगली आहे. आवडली तुला? खूपच. ये ये बस आता लवकर. जा तुझ्या मित्रांना सांग ना सगळ्यांना. अरे लॉयन माझी सायकल. चल राऊंड मारायचा. एकदम सॉलिड मस्त आहे. चल ये सावकाश. शाबास. हळू ब्रेकवर हात ठेव हा. पेडलवर पाय ठेव. पाय ठेव. हा व्हेरी गुड. थँक्यू. अरे थँक्यू काय, मीच आणून देणार ना तुला. अजून कोण देणार आणून? हा? मी आईला टाकू. आईला टाकू का? हो दाखव ना. राधिका हे गिफ्ट कधीच ऍक्सेप्ट करणार नाही मला माहिती आहे. तिलाही कळू दे ना, बाप म्हणून मी काही कमी नाही पडत आहे. आई बाबांनाही समजेल. अथर्वची जबाबदारी मी कधीच नाकारली नाहीये. मुळात आमचा डिवोर्स जरी झाला तरी अथर्वला मी सांभाळू शकतो. समीरा, बोलायची गरज आहे. खूप बोलतेस आता तू. नाही राहू दे राहू दे राहू दे. काहून रागावता? काय बरं समिदा, खरं तर मी निघणारच होते, पण राधिकाच्या या अशा परिस्थितीमध्ये तिच्यासोबत कोणीतरी पाहिजे ना. म्हणून राहिले. मी निघेनच, लवकरच निघेन. बरं हे बघा, तुम्ही तिचं बोलणं मनावर घेऊ नका. नंतरचं नंतर पाहू आपण. हल्लीच्या मुलींना ना ऍडजस्टमेंटची सवयच नाही. पूर्वी नाही का, चाळीमध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये कुटुंब राहत होती. नवरा बायको सासू सासरे नातवंड पतवंड सगळी राहत होती आणि कोणाचं काहीही अडत नव्हतं. मुळात ना जागा घरात नाही मनात असायला लागते. गेले ते दिवस नानी. ऑफिस मध्ये मर काम करून मरणाच्या ट्रॅफिक मधनं घरी आलं ना की घरात जरा शांतता लागते. स्वतःची काहीतरी स्पेस, प्रायव्हसी नावाची गोष्ट असते की नाही. पण तुम्हाला काय कळणार आहे, ही राधिका इथेच, तो गुप्ते इकडेच आणि महाजनी सुद्धा इथेच. अख्खी गुलमोहर सोसायटी गोळा करून आणा आता आपल्या घरात, तेवढंच बाकी आहे. समिधा, मी तिला काऊन रागवता? बरोबर तर बोलून राहिली ना ती नानीजी. राधिका, तू मला समजावू नकोस. हिला ऍडजस्टमेंट करायची सवयच नाही अजिबात. आई, मी माफी मागते तुमची. समिधा जे काय बोलली वागली ना त्याच्याबद्दल क्षमा करा. आई, तुम्ही काहून असं बोलून राहिला? बरं पण राहू दे ना, तुम्ही आता काही बोलू नका. बरं का चुकीचं बोलून राहिली ती? बरोबरच बोलते ना. लहान आहे ती, तरुण आहे. सगळ्या माणसाई बरोबर राहायची सवय नाही ना तिला. नानीजी, आपला जमाना वेगळा, याईचा जमाना वेगळा. माझ्या पोट्याच पा बरं. त्याला माहित आहे आपली आई इथं राहते. आलं का विचारायला? काऊन माय तू इथं राहते? बोलला का तो? चल माय बरोबर, आपण राहू आपल्या घरी. नानीजी, सगळ्याची गरजच बदलली आता आणि विचारही बदलले. इथं आपला पोट्टाच आपल्याला विचारून नाही राहिला, आता दुसऱ्यांची काय पाहत. जाऊ द्या ना, राहू द्या. नका ओरडू तिला. त्यांना येऊ दे आता. नाही त्यांच्या कानावर घातलं ना, 4 बिलं भरली की यांची कर्तव्य संपली सगळी. ऐका ना नानीजी, ऐका बरं. मला माहिती होतं हे होणार. चूक समिधाची नाही. मी तरी किती भार देऊ या घरावर. अथर्व, काऊन ओरडून राहिला? सायकल कोणाची आहे? इथं माझी सायकल आहे. तुझी सायकल आहे का? तर बरं, हा ये. नाही, माझीच आहे. अथर्व, तुझी सायकल नाहीये ही. कोणाची सायकल घेऊन आला ते सांग. माझी आहे. कोणाची मी घेऊन नाही गेला. मांडलास का कोणाची? कोणाची मी नाही मागलं, ही माझी आहे. उतर, हा उतर. जा घेऊन ये सायकल. हा, ही माझीच आहे. कोणाची मी आणली नाही आहे. हो का? तुझी सायकल आहे का? मग कोणी दिली? सांग ना, कोणी दिली? मी घेऊन दिली.
तुम्ही का हो का काही प्रॉब्लेम आहे कशाला दिली सायकल? हा? कशाला माझा मुलगा आहे, मी दिली त्याला सायकल. इतक्या दिवसांपासून त्याची इच्छा होती इतर मुलांच्या मध्ये तो कमी पडू नये म्हणून माझ्या मुलाला मी सायकल घेऊन दिली. तू जाब विचारणारी कोण? अहो आई आहे मी त्याची. हे मला मान्य आहे, तुम्ही मला बायको मानत नाही, पण मी अथर्वची आई आहे हे तरी मान्य कराल ना? हे बघ राधिका, इथे पॅसेज मध्ये तमाशा नकोय. खरंय, तमाशा नकोच आहे. सायकल घ्या तुमच्याकडे, ऍप त्याला मी पाहत. काय बघतेस? हा काही बघायला शिल्लक आहे का आपल्याकडे? आता तर मसाले कुटायचं काम पण राहिलं नसेल. आहेत पैसे आपल्याकडे, बघते म्हणे. हे बघ राधिका, एक गोष्ट लक्षात घे, तू माझी बरोबरी कधीच करू शकत नाहीस. माझी ऐपत आहे माझ्या मुलाची हौसमौस पुरवायची म्हणून मी घेऊन दिली सायकल. अजूनही तो जे काही मागेल ते सगळं मी घेऊन देऊ शकतो. तूच म्हणायचीस ना बापाचं कर्तव्य पूर्ण करत नाही, बापाचं कर्तव्य पूर्ण करत नाही. घे, केलं. आता जर केलंय तर का मिरच्या झुमतायत नाकाला? या नाही, तेच म्हणलं, एवढं आमचं भांडण चाललंय, अजून तुम्ही कशा नाही आला मध्ये नवरा बायको मध्ये बोलायला? काय काय बोललात तुम्ही? मला तर काय ऐकू नाही आलं. तुम्ही ऐकलं का काही? नाही बापा, का आलं? काय बोललात? परत बोलाल का? हे बघ राधिका, मी नवरा आहे तुझा, कळलं ना? मला आपल्या भांडणामध्ये तिसरं कुणी नकोय. उगीच फालतू गोष्टींवर इथे पॅसेज मध्ये वाद घालत बसायला वेळ नाही माझ्याकडे. मी माझं कर्तव्य पार पाडलंय. पैसे दिले की झालं का? झालं कर्तव्य पार पाडलं? अहो अजून बरीच कर्तव्य राहतात. आई बापाबद्दलचं कर्तव्य, बायकोबद्दलचं कर्तव्य, ही तर तुम्ही पार नाही पाडून राहिला. हे बरोबर आहे. ही कर्तव्य कशी पार पाडाल ना? त्यासाठी प्रेम असावं लागतं, आणि आमच्यावरती तर तुमचं प्रेम नाही. अहो पण अथर्व तर तुमचा पोरगा आहे ना? खरंच त्याच्याबद्दल प्रेम असतं ना? सायकल बिकल सोडा, त्याला दुसऱ्याच्या घरात असं राहू दिलं नसतं.